श्री संत तुकाराम महाराज गाथा संपूर्ण गाथा पारायण अभंग क्रमांक 1720 ते 1730. संत तुकोबांचे अमृतवाणी अभंग श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. अभंग. उत्तम घालावे आमुचिये मुखी, निवारावे दुःखी होऊ नेदी. न बैसे न वजे जवळूनी दुरी, मागे पुढे वारी घातपात. नाही शंका असो भलतीये ठाई, मावळले पाही द्वैताद्वैत. तुका म्हणे भार घेतला विठ्ठले, अंतरी भरले बाह्य रूप. अर्थ. हा पांडुरंग जे उत्तम आहे तेच आमच्या मुखामध्ये घालतो, ते म्हणजे हरिनाम. आणि आम्हाला कधीही हा पांडुरंग दुःखी होऊ देत नाही, आमचे सर्व दुःख निवारण करतो. हा पांडुरंग कधी बसत नाही व कधीही आमच्याजवळून दूर जात नाही. केवळ आमच्यासाठी व आमच्यावर मागे पुढे होणाऱ्या घातपाताचे निवारणही हा करतो. आता आम्हाला कसल्याही प्रकारचे भय राहिले नाही, कारण आमच्या मनातील द्वैत अद्वैत मावळले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या पांडुरंगानेच आमच्या योगक्षेमाचा भार घेतला आहे व त्याचेच रूप आमच्या अंतरंगात व बाह्यरंगात भरले आहे. अभंग. आठवूंची नेदी आवडी आणिक, भरोनिया लोक तिनी राहे. मन धावे तेथे तिचेची दुभते, संपूर्ण आई ते सर्व काळ. न लगे ओळावी इंद्रिये धावता, ठाव नाही रीता ओरो दिला. तुका म्हणे समपाऊलांचा खुंट, केला बळकट हालो निधी. अर्थ. हा पांडुरंग मला इतर कोणत्याही व्यर्थ गोष्टी आठवू देत नाही व त्याविषयी आवडही निर्माण होऊ देत नाही, कारण हा तिन्ही लोकांमध्ये भरून राहिला आहे. माझे मन जिथे जिथे धावते तिथे तिथे या विठाईचेच प्रेमरूपी दूध मला मिळते व ते संपूर्ण सर्व काळ आयते मिळते. आता माझ्या इंद्रियांना वळवण्याची गरज मला लागत नाही, कारण सर्वत्र ही विठाईच भरून उरली आहे. त्यामुळे कोठेही जावे तिथे विठाईच राहते. मग इंद्रियांना इतर कोणत्याही विषयाकडे वळण्यास गरजच पडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हा विठ्ठल आपले समचरण पाऊल विठेवर ठेवून बळकटपणे उभा आहे व आम्हीही त्याला कधी हलू देणार नाही. अभंग. आम्हा अलंकार मुद्रांचे शृंगार, तुळशीचे हार वाहो कंठी. लाडिके डिंगर पंढरी रायाचे, निरंतर वाचे नामघोष. आम्हा अनेकांची चाड चित्ती नाही, सर्व सुख पायी विठोबाच्या. तुका म्हणे आम्ही निघोची या मुक्ती, एका विनचित्ती दुजे नाही. अर्थ. आम्हा हरिभक्तांना आमचे अलंकार म्हणजे मुद्रांचे शृंगार तसेच तुळशीचे हार कंठी धारण करणे हेच आहे. आम्ही या पंढरीरायाचे लाडके सेवक आहोत व आमच्या वाचेने त्याचे नामघोष आम्ही निरंतर करत राहू. आता इतर कोणाविषयी आमच्या चित्तामध्ये आवड नाही, सर्व सुखच या विठोबाच्या पायामध्ये आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या विठोबा वाचून दुसरे कोणी आमच्या चित्तामध्ये नाही. आम्हाला कोणी मुक्ती घ्या म्हटले तर आम्ही मुक्ती घेणार नाही. अभंग. चला पंढरीसी जाऊ, रखमादेवीवरा पाहू. डोळे निवतील कान, मना तेथे समाधान. संता महंता होतील भेटी, आनंदे नाचो वाळवंटी. ते तीर्थाचे माहेर, सर्व सुखाचे भांडार. जन्म नाही रे आणिक, तुका म्हणे माझी भाक. अर्थ. हे जन हो, चला आपण पंढरीस जाऊ आणि रखमादेवीचा वर पांडुरंग याला पाहूया. त्याच्या दर्शनाने डोळे आणि कथा श्रवणाने कान तृप्त होतील आणि तेथे मनालाही समाधान मिळेल. तेथे गेल्यानंतर आपल्याला संत महंत यांची भेट होईल व आनंदाने आपण वाळवंटात नाचू. पंढरपूर म्हणजे सर्व क्षेत्राचे माहेर तसे सर्व सुखाचे भांडार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अरे जो कोणी तेथे जातो त्याला पुन्हा जन्म मरण नाही, हे मी प्रतिज्ञेने सांगतो.
अभंग पैल घरी झाली चोरी देह करी बोंब हाबा हाबा करसी गाय फिरावुनी नेट्या वाय सांडोनी या शुद्धी निजलासी गेली बुद्धी चोरी तुझा काढीला बुर वेगळा भावा घातले दूर भलती असी देसी वाव लाहेसी तू एवढा ठाव तुका म्हणे अजूनी तरी उरले ते जतन करी. अर्थ देहाच्या पलीकडे असलेल्या आत्मवस्तूची चोरी झाली व त्यामुळे अज्ञान निर्माण होऊन जीव मी व माझे असे बोंब मारीत आहे. अरे तू पुन्हा फिरून या भवसागरातील गोष्टीसाठी हाव का करतो आहेस? ज्ञान विसरून गेलास त्यामुळे तुझी शुद्ध हरपली आणि त्या कारणानेच तुझी आत्मबुद्धी नष्ट झाली आहे. तुझी आत्मवस्तू चोरीला गेली त्यामुळे तुझे ऊर दडपून गेले आहे. खरे तर तुला आत्मभावापासून वेगळे करून प्रकृती भावात दूर नेऊन टाकले आहे. अरे तू भलत्याच गोष्टींना वाव देत बसलास त्यामुळे तुला अशी स्थिती प्राप्त झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मागे जे झाले ते झाले. आता तुझ्याकडे जे आत्मप्राप्तीचे साधने उरले आहेत तेवढे तू जतन कर. मग किती वेळा खादला दगा अजूनी का जागसी ना लाज नाही हिंडता गावे दुःख नवे नित्य नित्य समचोरा हाती फासे देखता कैसे न देखसी तुका म्हणे सांडी ती वाट तळपट करावया. अर्थ अरे तू जन्ममरण रूपी दगा किती वेळा खाल्ला आहेस मग तू अजूनही जागा का होत नाहीस? 84 लक्ष योनीचे गाव फिरताना आणि अनेक प्रकारचे नित्य नवनवे दुःख भोगताना तुला लाज तरी कशी वाटत नाही? अरे तुझ्याबरोबर त्रिगुण काम क्रोध इत्यादी चोर फिरतात. तुझ्या हातात नको त्या विषयाचे सुखाचे फासे तुला देतात. ते तुला प्रत्यक्ष दिसत असतानाही तू न दिसल्यासारखे का करतो आहेस? तुकाराम महाराज म्हणतात, अरे तुझे वाटोळे करण्यासाठीच हे त्रिगुणरूपी चोर तुझी परमार्थाची वाट सोडण्यास तुला प्रवृत्त करत आहेत. अभंग मुदलामध्ये पडे तोटा ऐसा खोटा उदिम आणिकांची का लाज नाही आळसा जिही जिंतले एक सांगते सारखी वित्ते हानी ही ते वेगळाली तुका म्हणे हित धरा नव्हे पुरा गावंढळ. अर्थ ज्या व्यापारामुळे मुद्दलामध्ये तोटा होतो तो व्यापार खोटा आहे. अरे ज्यांनी आळसाला जिंकले आहे त्यांना पाहून तरी तुला लाज कशी वाटत नाही? या जगामध्ये भगवंताने सर्वांना मन बुद्धी इंद्रिये आणि मनुष्यदेह हे भांडवल सारखेच दिले आहे. असे असून देखील एकाला फायदा व एकाला तोटा का होतो आहे? तुकाराम महाराज म्हणतात, याकरता आपले हित होण्यासाठी तुम्ही काहीतरी विचार करा. एकदमच असे गावढळासारखे राहू नका. अभंग निरूप सांगता न धरी भय न करी चिंता असो ज्याचे त्याचे त्याचे माथा आपण करावी ते कथा उतरावा भार किंवा न व्हावे सादर तुका म्हणे धाक तया इह ना परलोक. अर्थ मी देवाचा आणि संतांचा निरोप सांगताना मनामध्ये कोणत्याही प्रकारचे भय किंवा चिंता अजिबात बाळगणार नाही. आता आपण केवळ आनंदाने हरिकथा करण्याचे काम करावे. कोणी कथा ऐको किंवा न ऐको ज्याचे त्याचे गुणदोष ज्याच्या त्याच्या माथ्यावर राहतील. त्यामुळे आपण ती चिंता करू नये. आपण केवळ आनंदाने हरिकथा करावी. आपण आपल्या माथ्यावरील देवाचा निरोप सांगण्याचा भार उतरावा. मग तो निरोप म्हणजे हरिकथा ऐकण्यासाठी कुणीतरी तत्पर असो किंवा नसो आपण आपले कर्तव्य करावे. तुकाराम महाराज म्हणतात, जो हरीचा निरोप म्हणजे हरिकथा करताना हरीने सांगितलेले कार्य सांगण्यास मनामध्ये कोणतेही भय बाळगत असेल तर त्याला इहलोकातही व परलोकातही सुख मिळत नाही. अभंग शूरत्वासी मोल नये कामा फिके बोल केला न संडी कैवाड जीवेसाठी तो हे होड धीर तो कारण सहाय्य होतो नारायण तुका म्हणे हरी दासा रक्षी तो निर्धारी. अर्थ कोठेही जा शूरत्वाला किंमत आहे. केवळ व्यर्थ बडबड फिके बोल का उपयोगी येत नाही. केलेली प्रतिज्ञा जीवावर उदार होऊन पूर्ण करतो तोच खरा धैर्यशाली आहे. कोणतेही कार्य करताना धैर्य अतिशय महत्त्वाचे आहे आणि ज्याच्या अंगी धैर्य आहे त्यालाच नारायण सहकार्य करतो. तुकाराम महाराज म्हणतात, तो हरी त्याच्या भक्तांचे त्याच्या दासांचे निर्धाराने रक्षण करत असतो.
अभंग हरीच्या दासा भये ऐसे बोलो तेही नये राहोनिया आड उभा देव पुरवी कोड हरीच्या दासा चिंता अघटित हे वार्ता खावे ल्यावे द्यावे तुका म्हणे पुरवावे. अर्थ हरीच्या दासांना भय असते असे बोलू देखील नये. देव त्यांच्या आड उभा राहून त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करत असतो. हरीच्या दासांना चिंता उत्पन्न होते ही वार्ता कधीही घडणे शक्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अहो देव हरीच्या दासांना म्हणजे त्याच्या दासांना खाण्यासाठी अन्न, अंगावर पांघरण्यासाठी वस्त्र देऊन सर्व त्याचे मनोरथ पूर्ण करत असतो.